बोलला, भिऊ नका. हे राजकुमार, तू जन्मापासून क्षत्रिय आहेस. युद्धाच्या वेळी तू निराश का व्हायला पाहिजेस? तू यापूर्वी कधीही अनेक शंख आणि रशिविड्यांचा आवाज ऐकला नाहीस का? पण उत्तराचे डोळे आश्चर्याने आणि विस्मयाने धुंद झाले, कारण त्याने यापूर्वी असे काही पाहिले नव्हते. ते वर चढत असताना अर्जुनाच्या शंखाचा आवाज अजूनही हवेत प्रतिध्वनित होत होता. त्यांच्या पायाखालची पृथ्वी थरथर कापत होती आणि योद्ध्याच्या उपस्थितीला प्रतिसाद म्हणून ढगच काळे पडत होते. द्रोण एक शहाणा आणि अनुभवी योद्धा त्या दिवसाकडे भय आणि भीतीच्या मिश्रणाने पाहत होता. त्याला माहीत होते की त्याच्या डोळ्यासमोर काहीतरी महत्त्वपूर्ण उलगडत आहे. पहा, द्रोण राजा धृतराष्ट्राला म्हणाला का कोणताही सामान्य योद्धा असू शकत नाही. त्याच्या पायाखालची पृथ्वी थरथर कापत असते आणि आमची घोडेस्वारी निराश होते. आमचे प्राणी भीतीपोटी ओरडतात आणि कावळे मोठ्या संकटाची जाणीव होत असल्याप्रमाणे आमच्या झेंड्यांवर बसतात. गिधाडे डोक्यावर चात फिरवतात. युद्धात क्षत्रियांचा मोठा नाश होईल असे भाकीत करतात. द्रोणांचे शब्द चिंतेने भरलेले होते, कारण त्याला माहीत होते की अर्जुनाची युद्धभूमीतील उपस्थिती हलक्यात घेऊ नये. जसे पांडव आणि कौरवाचे सैन्य एकमेकांविरुद्ध लढू लागले, तसच शकून अधिक आशू होत गेले. अर्जुनाच्या उपस्थितीच्या निव्वळ सामर्थ्याने वास्तवाचे जाळेच फुटले दिसत होते, आणि तरीही या सर्व गोंधळ आणि अनिश्चिततेदरम्यान अर्जुन स्थिर राहिला. त्याचा शंखकोळ सूर्य धुळीच्या मैदानावर कोसळला, जेव्हा राजा दुर्योधन त्याच्या रथावर उभा होता आणि त्याच्या समोर जमलेल्या योद्ध्यांची तपासणी करत होता. त्याचे डोळे भीष्म या आदरणीय योद्ध्यावर आणि गुरुवर खिळले होते, जो आपल्या रथावर शांतपणे बसला होता आणि त्याच्या भोवती कुशवी योद्ध्यांच्या चमडे वेढलेला होता. ओला भीष्म त्याचा आवाज गरुभूमीवर गाजत होता. दुर्योधन ओरडला, आम्ही मत्स्यांविरुद्ध लढायला आलो आहोत, त्या विश्वासघातकी शत्रूंविरुद्ध ज्यांनी दीर्घकाळापासून आमच्या मित्रांवर त्रिगर्तांवर अत्याचार केले आहेत. पण आता असे दिसते की अजून तो दैवी धनुर्धर त्या ठिकाणी प्रकट झाला आहे. आमच्यासाठी याचा काय अर्थ होतो? भीष्मची अभिव्यक्ती शांत राहिली, परंतु दुर्योधनाला त्याच्या शांत बाहेरील खाली अस्वस्थतेचा एक संकेत जाणवला. भीष्माने उत्तर दिले, हे खरे आहे हे राजा. त्याचा आवाज मोजला आणि जाणूनबुजून पांडव 12 वर्षे वनवासात आहेत. तुमचे वडील धृतराष्ट्र यांना वचन दिल्याप्रमाणे. परंतु जर अर्जुन त्यांच्या वनवासाची मुदत संपण्यापूर्वीच आला असेल तर त्यांना आणखी 12 वर्षे वाळवंटात घालवावी लागतील. दुर्योधनचा चेहरा रागाने आणि नैराश्याने काळाकुट्ट झाला. हे मूर्खपणाचे आहे, तो आश्चर्याने म्हणाला. आम्ही त्रिगर्तांची गुरे आधीच ताब्यात घेतली आहेत आणि या एका योद्ध्याच्या आम्हालाने आम्ही विचलित होणार नाही. आमच्या समोर कोणीही उभे राहिले तरी आम्ही लढण्याचे करणं. तो पराक्रमीकार योद्धा स्वतःचा सल्ला देण्यासाठी पुढे आला. भीष्माच्या शंकांनी आपण विचलित होऊ नये. आत्मविश्वासाने टपकणारा त्याचा आवाज म्हणाला, आम्ही खूप दूर आलो आहोत आणि आता मारे वळण्यासाठी खूप त्याग केला आहे. याशिवाय आपल्या सैन्याच्या सामर्थ्याविरुद्ध एक योद्धा कार्य करणं. बोलत असताना दुर्योधनाचे डोळे संशयाच्या नजरेने खिळखिळे झाले. त्याला जाणवले की भीष्म त्यांच्या हेतूबद्दल जेवढा वचनबद्ध होता तेवढा तो नव्हता. दुर्योधनाने आरोप केला, तुम्ही पांडवांवर भीष्मावर खूप कुमरा आहात. अर्जुनाबद्दलचे तुमचे प्रेम सर्वज्ञात आहे आणि त्यामुळे तुमचा निर्णय ढगाळ होतो. भीष्मची अभिव्यक्ती शांत राहिली, परंतु कर्णाला त्याच्या शांत पृष्ठभागाखाली रागाचा एक संकेत जाणवला. भीष्माने उत्तर दिले, हे राजा, मी फक्त तथ्य सांगत आहे, पण मला भीती वाटते की आपला महान गुरु द्रोण त्याच्या स्वतःच्या पक्षपातीपणामुळे प्रभावित होईल. तो पांडवांच्या खूप जवळ आहे आणि त्यामुळे त्याचा निर्णय ढगाळ होईल. दुर्योधनचा चेहरा रागाने वळला, पण कर्ण हस्तक्षेप करण्यासाठी पुढे आला. तो म्हणाला, आपण आपले कर्तव्य विसरू नये. त्याचा आवाज युद्धभूमीवर सर्वत्र वाजत होता. आपण आपल्या मित्र पक्षासाठी लढायला आलो आहोत आणि आपण शंकांनी किंवा भीतीमुळे विचलित होणार नाही. आपल्याला युद्धाची व्यवस्था करावीच लागेल आणि शेवटी आपण विजयी होऊ. कर्ण बोलत असताना दुर्योधन युद्धभूमीवर सूर्य मावळत होता आणि जमलेल्या योद्ध्यांवर सोनेरी चमक दाखवत होता. सूर्याचा पराक्रमी मुलगा कर्ण उंच उभा होता. त्याचे डोळे शत्रूच्या रेषांवर तीव्रतेने नजर ठेवून होते. त्याने अजून विभत्सू आणि इतरांच्या नेतृत्वाखालील पांडवांकडे पाहिले. त्याचे चेहरे दृढ निश्चय होते. कर्णाची नजर अजून या महान योद्ध्यावर खिळली होती, ज्याने त्याला पराभूत करण्याची भविष्यवाणी केली होती. परंतु कर्ण कोणत्याही आव्हानापासून मागे हटणारा नव्हता. त्याचा आवाज
युद्धभूमीवर सर्वत्र उसळला झाडांवरून प्रतिध्वनी येत होती, कारण त्याने शत्रूला त्याच्या सर्व सामर्थ्याने विरोध करण्याचा आपला हेतू जाहीर केला होता. मी उडणाऱ्या सपांसारखे माझे बाण सोडणार आहे, तो ओरडला. सरळ आणि उडणारे निश्चित लक्ष माझ्या धनुष्यावरून मारलेले ते पार्थाला झाडाला कुरतडणाऱ्या टोळ्यांसारखे सर्वत्र झाकून टाकतील. त्याचे शब्द आत्मविश्वासाने भरलेले होते, कारण कर्णाला माहीत होते की तो सामान्य योद्धा नाही. त्याने त्याच्या कौशल्याचा सन्मान करण्यासाठी, धनुर्विद्या आणि युद्धाच्या प्राचीन कलांचा सराव करण्यासाठी अनेक वर्ष घालवली होती. जेव्हा तो बोलत होता तेव्हा कर्णचे हात त्याच्या शक्तिशाली धनुष्याला बांधण्यासाठी वेगाने पुढे सरकत होते. त्याची स्नायुयुक्त दुरी तानाखाली सरत होती, त्याची बोटे तारांवर नाचत होती. एका गुळगुळीत सरावित हालचालीने बाण मागे ओढत होती. तो युद्धासाठी तयारी करत असताना चंदनाच्या गोड सुगंधाने हवा भरून गेली होती. अर्जुनाचा भाऊ विभासू त्याच्या बाजूला उभा होता, त्याचे डोळे दृढ निश्चयाने जळत होते. पण कर्णाला माहीत होते की विभासू त्याच्या सामर्थ्याचा सामना करू शकणार नाही. तो मला मारेल. पण या संघर्षात सौम्यपणे कर्णाने घोषित केले, कारण मी श्रेष्ठ योद्धा आहे. जेव्हा तो बोलत होता तेव्हा कर्णाच्या चौकटीत एक प्रचंड ऊर्जा निर्माण होत होती. त्याचे डोळे सूर्यासारखे चमकले जेव्हा त्याने आपल्या महान धनुष्याला, ज्याला युद्धाचा महान देव इंद्राने तयार केले होते, त्याचे सोनेरी पंख लुप्त होत असलेल्या प्रकाशात चमकले आणि त्याचे बाण प्राणघातक अचूकतेने चमत्रे कर्ण युद्धात उतरला. तेव्हा हवा विजेच्या तानाने भरून गेली होती. त्याचे बाण वेगाने आणि खरे उडत होते की ते टेकडीतून विषारी सापासारखे शत्रूच्या रेषांना छेलत होते. त्याच्या धनुर्धारांचा आवाज युद्धभूमीवर प्रतिध्वनित होत होता, एक खोल प्रतिध्वनित स्वर जो पृथ्वीच्या पायांना हलवत होता. अर्जुनाचे नाव पात्र हे लोक सर्व बाजूंनी ऐकू येऊ लागले, कारण कर्णावर बाणाचा पाऊस पडत होता. त्याची गाडी तुटली होती, त्याचे घोडे मारले गेले होते आणि तो स्वतः सापासारखा आरडाओरडा करत राहिला होता. कौरवांना आश्चर्य वाटले जेव्हा त्यांचा महान युद्धात सूर्याच्या पराक्रमी मुलाशी भिडला, आणि तरीही युद्धाची क्रूरता असूनही कर्णचे शब्द युगानुयुगे प्रतिध्वनित होत राहिले. माझे उडणारे बाण पंखांसह आणि मध्यभागी दबलेले आगमाशामधून उडण्याचा देखावा सादर करा, कारण त्या क्षणी तो नव्हता. गरमागरम वादविवादाच्या दरम्यान कृपाराध्याला संबोधित करत असे गादिया, तुझी अंतःकरणे नेहमीच युद्धावर झुकत असतात. गोष्टीचे खरे स्वरूप आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यात तू अपयशी ठरतोस. शास्त्र वचने यश मिळविण्यासाठी विविध पद्धती सादर करता, परंतु एखाद्याने वेळ आणि परिस्थितीचा विचार केला पाहिजे. लढाई ही सर्वात पापपूर्ण कृती मानली जाऊ शकते, केवळ त्या काळासाठी राखून ठेवली जाते जेव्हा नशीब आपल्या अस्त्राध्ययाचा आवेगपूर्ण स्वभाव रूपासाठी चिंतेचा विषय होता. ज्याला माहीत होते की राधेला परिणामाचा विचार न करता कृती करण्याची प्रवृत्ती आहे. कृपा पुढे म्हणाली, तुम्हाला अर्जुनाच्या पराक्रमाबद्दल माहिती आहे. त्याने एकट्यानेच आमच्या नातेवाईकांना गंधर्वापासून वाचवले आणि अग्नीला त्याच्या भक्तीने तृप्त केले. त्याने हिमावताच्या उतारांवर ब्रह्मचारी म्हणून 5 वर्षे घालवली आणि त्याने सुभद्राला त्याच्या रथावर बसून कृष्णाला एकाच लढाईसाठी आव्हान दिले. कृपाच्या शब्दांनी अर्जुनाच्या उल्लेखनीय कामगिरीचे स्पष्ट चित्र रेखाटले, परंतु राधेची महत्वाकांक्षा अबाधित राहिली. त्याने स्वतः इंद्राच्या नेतृत्वाखाली युद्धशास्त्राचा अभ्यास केला होता आणि गांधर्वांचा राजा चित्रसेन आणि त्याच्या काजेय सैन्यासह अनेक शत्रूंना एकट्याने पराभूत केले होते. राधेकडे बघताना कृपाचे डोळे भीतीपोटी मोठे झाले. तुम्हाला अर्जुनाशी बरोबरी करण्याची इच्छा आहे, पण तुम्ही स्वतःहून काय साधे केले आहे? तुम्ही त्याच्या कर्तृत्वाच्या अगदी जवळ आला आहात का? तो थांबला. त्याचा आवाज संशयाच्या भरात होता. अगदी इंद्र सुद्धा अर्जुनाला युद्धात आव्हान देण्याचे धाडस करणार नव्हता. कृपा त्याला सतत ओढत राहिल्याने राधेचा चेहरा लाल झाला. अर्जुनाशी लढण्याची तुझी इच्छा म्हणजे सापाला दांडे लावून पकडण्याचा प्रयत्न करणे किंवा रागावलेल्या हत्तीवर गुक न लावता स्वार होणे, रेशीम पोशाख परिधान करून आणि स्पष्ट रोने लावून तुम्हाला धगधगत्या अग्नीतून चालायचे आहे. आपल्यापैकी कोण असा मूर्खपणा करण्याचा प्रयत्न करेल? कृपाचे शब्द राधेच्या मूर्ख महत्वाकांक्षेबद्दल तिरस्काराने ढवळून निघाले. तू अर्जुनाशी बरोबरी करू शकत नाहीस, अगदी आमच्यासारखे कुशल योद्धे म्हणूनही नाहीस. त्याने यापूर्वी आमची फसवणूक केली आहे आणि जर आपण त्याला चिथावणी दिली तर तो पुन्हा आपला नाश करण्यास मागे पुढे पाहणार नाही. कृपेने आपले भावपूर्ण भाषण
संपल्यावर सभा शांत झाली. वातावरण तणावाने भारावून गेले होते आणि राजाच्या चेहऱ्यावरून त्याच्या स्वतःच्या मूर्खपणाचे वजन दिसून येत होते. कृपेने घोषित केले, आपल्या सैन्याला रांगेत उभे राहू द्या. आणि आपण 6 महान धनुर्धर द्रोण, दुर्योधन, भीष्म, तुम्ही 2 पुत्र आणि मी अर्जुनाविरुद्ध त्यांच्या बाजूने लढूया युद्धासाठी तयार होत असताना सभागृहाचा आवाज जोरात उसळला. पण कृपाचे शब्द हवेत एक इशारा म्हणून लटकत राहिले. राधेया, उतावीळपणे वागू नकोस. आम्ही त्याच्याशी बरोबरी करू शकत नाही. गरमागरम सभेमध्ये अश्वत्थामन खंबीरपणे उभा होता. त्याचे डोळे दृढनिश्चयाने कर्ण या पराक्रमी योद्ध्याला संबोधित करत होते. त्याचा आवाज स्थिर आणि शांत होता. तो म्हणाला, घोडे अजून जिंकलेले नाहीत. त्यांनी त्यांच्या मालकाच्या राजोपीची सीमा ओलांडली नाही, हस्तिनापुरापर्यंत पोहोचले नाही. कर्ण, तू स्वतःबद्दल बडाई का मारतोस? तू रागणित युद्ध जिंकलीस, प्रचंड संपत्ती मिळवलीस आणि शत्रू सैन्य जिंकलीस. अश्वत्थामन सभागृहाचे विवेकी नजरेने परीक्षण करत थांबला. खरे नायक त्यांच्या पराक्रमाबद्दल बोलत नाही. तो पुढे म्हणाला, अग्नी चातपणे जळतो, सूर्य जल्लोषाशिवाय चमकतो आणि पृथ्वी आपल्या निर्मितीची बडाई न मारता प्राण्यांना धारण करते. तो पुन्हा एकदा कर्णाकडे वळला. ब्राह्मणाने स्वतःचे बलिदान दिले पाहिजे, तर क्षत्रियाने त्याच्या शत्रूंना सन्मानाने पराभूत केले पाहिजे. पण तू कर्ण माणसाच्या विक्रेत्याप्रमाणे फसवणूक आणि फसवणुकीद्वारे तुझी संपत्ती मिळवली आहे. अश्वत्थामनाचे शब्द श्रोत्यांच्या मनात खोलवर शिरले. तेव्हा सभा शांत झाली. पांडवाबद्दल ते बोलले, ज्यांनी त्यांचे सार्वभौमत्व धार्मिक मार्गाने मिळवले होते. त्यांच्या वरिष्ठांशी नेहमी आदराने वागले. जरी त्यांचा विरोध केला तरीही असा कोणता क्षत्रिय आहे ज्याने फाशी देऊन राज्य मिळवले आहे? त्याने तिरस्काराने टपकणारा त्याचा आवाज विचारला, तुम्ही पांडवांची संपत्ती लुटली आहे आणि तरीही तुम्ही तुमच्या कारनाम्याबद्दल बडाई मारता. भूतकाळातील घटनांची आठवण येत असताना अश्वत्थामनाचे डोळे रागाने चमकले. तो द्रौपदीबद्दल बोलला, जी आजारी असताना आणि फक्त एकच पोशाख परिधान करून दरबारात ओढली गेली होती. पांडवांच्या झाडाचे शक्तिशाली मूळ कापून टाकले गेले होते, ज्यामुळे त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता होती. अश्वत्थामने घोषित केले, पांडूचा मुलगा त्याच्या पत्नीची धुवा माफ करण्यास असमर्थ आहे. धनंजय धृतराष्ट्राच्या मुलांचा नाश करण्यासाठी येथे आला आहे. कर्ण उपारसाने ओरडला. पण अश्वत्थामनाचे शब्द विषारी झाले. कर्ण, तू अनेक लढाया जिंकल्या असशील, पण तू धनंजयच्या बरोबरीचा नाहीस. तो शत्रूंचा मारेकरी आहे. युद्ध पराक्रमात स्वतः वासुदेवाच्या बरोबरीचा आहे. आकाशीय आणि मानवी शस्त्रांचा समान प्रतिकार करून अर्जुनाविरुद्ध माणूस काय उभा राहू शकतो? अश्वत्थामनाचे शब्द हवेत आव्हानासारखे लटकत असताना सभा पुन्हा एकदा शांत झाली. अश्वत्थामन पुन्हा एकदा कर्णाकडे वळला. त्याचा आवाज थंड आणि अलिप्त होता. तो म्हणाला, फासे खेळताना तुम्ही वापरलेल्या साधनांचा वापर करा. तो म्हणाला, त्याच फसवणुकीने ज्याने तुम्हाला इंद्रप्रस्थ मिळवून दिला आणि कृष्णाला सभेकडे खेचले. त्याने जवळ बसलेल्या गांधाचा राजकुमार शकुनीकडे इशारा केला. आता त्याला त्याच्या चतुराईने आणि लबाडीने लढू द्या. पण मी तुम्हाला इशारा देतो, कर्णगांडीव. युद्धभूमीवर सूर्य मावळत होता. जमलेल्या योद्ध्यांवर एक उदार नारिंगी प्रकाश टाकत होता. भीष्म आदरणीय ज्येष्ठ आणि सेनापती उंच उभे होते. त्याचे डोळे विवेकपूर्ण नजरेने पदांवर नजर टाकत होते. तो मोजक्या स्वरात बोलत होता. त्याचे शब्द वजन आणि गुरुत्वाकर्षण वाहून नेत होते. द्रोणाचा मुलगा अहिंसा करणं चांगल्या प्रकारे पाहतो आहे. तो तरुण योद्ध्याकडे मान डोलावून म्हणाला, आणि कृपा सुद्धा. ते योग्य वाटते, पण कामाला लढण्याची इच्छा असणे हे कर्तव्यच आहे. कोणीही शहाणा माणूस त्याच्या कृतीसाठी गुरुला दोष देऊ शकत नाही. भीष्म थांबला आणि पुढे जाण्यापूर्वी जमलेल्या योद्ध्यांचे सर्वेक्षण करत म्हणाला, अर्थात मला असे वाटते की आपण वेळ आणि स्थान या दोन्हींचा विचार केला पाहिजे. आपल्याला 5 प्रबळ विरोधकांचा सामना करावा लागतो. प्रत्येक जण त्याच्या शिखरावर सूर्यासारखा तेजस्वी असतो. जे नैतिकतेशी परिचित आहेत ते देखील त्यांच्या स्वतःच्या हितसंबंधामुळे गोंधळून जाऊ शकतात. याच कारणास्तव हे राजा, मी आता तुझ्याशी बोलत आहे. भीष्माचे शब्द काळजी आणि शहाणपणाने भरलेले होते. कर्ण जो नेहमी निष्ठावान योद्धा होता, त्याने यापूर्वी आपल्या सहकार्यांचा उत्साह वाढवण्यासाठी भाष्य केले होते. भीष्माने स्पष्ट केले की कर्ण जे बोलला तो केवळ आपले ढासळते ध्येय वाढवण्यासाठी होता. तो जवळ उभा असलेला 2 पुत्र अश्वत्थामांकडे वळला.
गुरुच्या मुला सर्व काही माफ कर. हातात असलेले काम खरोखर गंभीर आहे. भीष्माचे शब्द त्यांच्या परिस्थितीच्या गंभीरतेची सौम्य आठवण करून देणारे होते. ते आपल्या समवयस्कांबद्दल आदर आणि आदराने बोलले. द्रोणाच्या मुलामध्ये सूर्यप्रकाशाप्रमाणे अस्तित्वाचे प्रभुत्व मान्य केले. जसे सौंदर्य कधीही चंद्रमांपासून वेगळे होत नाही, तसेच वेद आणि ब्रह्मशास्त्र दोन्ही तुमच्यामध्ये प्रस्थापित आहेत, असे ते म्हणाले. त्यांचा आवाज दृढनिश्चयाने भरलेला होता. भीष्माने प्रतिकूल परिस्थिती टिकून ठेवायला हव्या असलेल्या येथेबद्दल बोलणे सुरू ठेवत असताना जमलेल्या योद्ध्यांनी लक्षपूर्वक ऐकले. वेदात, पुराण आणि जुन्या इतिहासात जमदग्नी वगळता द्रोणाचा श्रेष्ठ कोण असेल, त्याने विचारले. त्याचे डोळे गर्वाने चमकले. दुर्योधन, जो नेहमीच निष्ठावान होता, तो सलोख्याचे शब्द देण्यासाठी पुढे आला. तो म्हणाला, गुरु त्याला क्षमा करू दे आणि शांतता पुनर्संचयित होऊ दे. काम आणि कृपा त्याच्या बाजूला उभे राहिले. त्यांचे चेहरे दृढनिश्चयी झाले. जसे योद्धे त्याच्या भोवती जमले, तसंच भीष्मच्या शब्दांचा द्रोणावर खोल परिणाम झाला. भीष्मची सौम्य मंदने ऐकून गुरुचा राग हळू नाहीसा झाला. त्याचे हृदय नरम झाले आणि तो एका नवीन शांततेने बोलला. भीष्माने आधी सांगितलेल्या शब्दांनी मी आधीच शांत झालो आहे. कृतज्ञतेने भरलेला त्याचा आवाज म्हणाला, 5 युद्धात दुर्योधनाच्या जवळ जाऊ नये यासाठी व्यवस्था करूया. द्रोणांचे शब्द त्याचा मुलगा अर्जुनाबद्दल चिंतेने भरलेले होते, जो अद्याप आला नव्हता. पूज्य भीष्म राजा दुर्योधनासमोर उभा होता. त्याचे डोळे काळाच्या चक्राची सखोल समज घेऊन चमकत होते. तो म्हणाला, तण आणि कष्ट, मुहूर्त आणि दिवस, पंधरवड्या आणि महिने, नक्षत्र आणि ग्रह, ऋतू आणि वर्ष यांनी चिन्हांकित केलेले नशिबाचे चक्र अचूकपणे उलगडत आहे. आणि तरीही माझा राजा एक अदृश्य प्रवाह आहे. शतकानुशतके जमा होणारी घसण हे हुशारीने मोजताना मी ठेवले आहे की त्या वर्षात आपण नियोजित वेळेपेक्षा 5 महिने आणि 12 रात्री पुढे जाऊ. भीष्माचे शब्द एका आव्हानासारखे हवेत तरंगले. ज्यावेळी त्याने दुर्योधनाकडे कठोरतेने पाहिले, तो पुढे म्हणाला, पांडवांनी पत्राला दिलेले वचन पूर्ण केले आहे. त्यांचा सद्गुण अतूक आहे. ज्याला नीतिमान युधिष्ठिराने मार्गदर्शन केले आहे, ते फसवणुकीसाठी झुकले नसते किंवा कानेकारक मार्गाने सत्तेचा लोभ केला नसता. जर त्यांनी इतर कोणत्याही मार्गाने सिंहासन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, तर आम्ही त्यांना फाशीच्या मैदानावर त्यांचे पराक्रम दाखवताना पाहिले असते. दुर्योधनाचा चेहरा काळसर झाला. त्यात जबडा दृढनिश्चयाने घट्ट पकडला गेला. मी हार मानणार नाही. त्याने घोषित केले, राज्य माझे आहे आणि मी ते त्या लुटणाऱ्यांकडे परत करणार नाही. भीष्माचे भाव अस्वस्थ राहिले, परंतु त्याच्या आवाजात दुःखाचा एक संकेत आला. हे राजा, मला सल्ला ऐका. तो म्हणाला, चला युद्धाची तयारी करूया, परंतु आपण सावधीने असे करूया. आपण आपल्या कृतीच्या परिणामाचा विचार केला पाहिजे आणि विजेच्या शक्यतांचे वजन केले पाहिजे. ते दोघेच जर एका क्षणासाठी शांत राहिले, त्यांच्या निर्णयाचा भार दर्पणात अडकला. त्यानंतर भीष्म पुन्हा बोलला. त्याचे शब्द तातडीची भावना घेऊन, चला आपल्या सैन्याची विभागणी करूया. तो म्हणाला, आपल्याबरोबर सैन्याचा 1/4 भाग राजधानीत घेऊन जा आणि आणखी 1/4 पवित्र गुरांना घेऊन जाऊ द्या. आम्ही अर्धे सैन्य मागे ठेवू आणि मी द्रोण, अश्वत्थामा आणि कृपा पांडवांच्या विरोधात खंबीरपणे उभे राहू. आम्ही देवतांचाही सामना करू, जसे की समुद्रासमोर खंबीरपणे उभे असलेल्या अचंबित किनाऱ्याप्रमाणे. दुर्योधनाने मान डोलावली. त्याच्या डोळ्यात एक प्रखर चमक. तो म्हणाला, मी डगमगणार नाही. भीष्माचे हावभाव शांत राहिले, पण त्याच्या आवाजात राजीनाम्याचा एक संकेत आला. त्याला माहित होते की मार्ग निश्चित झाला आहे आणि कौरवांचे भवितव्य अनिश्चितपणे अडकून पडले आहे. जेव्हा राजा आपल्या सैन्यासह निघाला, तेव्हा भीष्म सैनिकांना युद्धासाठी सज्ज करू लागला. त्याचे डोळे रेषांवर फिरत होते. प्रत्येक युद्धापुढच्या अहवालाला तोंड देण्यासाठी तयार आहे याची खात्री कर. तो द्रोणाकडे वळला. त्याचा आवाज पदांवरून पुढे जात होता. हे गुरु, मध्यभागी उभा राहा. तो म्हणाला, एका विशाल सैन्याच्या मध्ये कौरव युद्धासाठी तयार उभे होते. त्यांचे झेंडे वाऱ्यामध्ये उडत होते. त्यांच्यामध्ये अर्जुनाचा रथ पुढे गडगडत होता. त्याची चाके धडधडत होती आणि त्याचा धनुष्य गांधीव प्रत्येक ओढलेल्या तासात गात होता. कुरु लोकांनी त्याच्या झेंड्याचा वरचा भाग दूरवरून चमकताना पाहिला आणि त्याच्या गाडीची अशुभ बडबड ऐकली. त्याच्यासोबत त्याच्या पराक्रमी धनुर्धरांची बडबशी होती. प्रख्यात शिक्षक द्रोणाने अर्जुनाच्या जवळ पाहिले
आणि आश्चर्याने म्हणाला, पहा, तो पार हातात झेंडा आहे, दिवाण्यासारखा चमकणारा, आणि हा त्याच्या रथाचा आवाज आहे. तर तो त्याच्या झेंड्यावरील वानाचा प्रचंड गर्जना आहे. खरे तर वानर आपल्या अंतकरणात दहशत निर्माण करतो. त्याने नोंदवले की अर्जुनाने मारलेले 2 खांब त्याच्या कानांना स्पर्श करण्यापूर्वी त्याच्या मागे कसे सरकले. जेव्हा द्रोणाने बोलले संपवले, तेव्हा अर्जुनाचा रथचालक विराटचा मुलगा घोड्यांना आपल्या थोर मालकाच्या दिशेने वळवला. हे रथिक अर्जुन म्हणाला, या ठिकाणी घोडे मागे ठेवा. जिथे माझे बाण शत्रूपर्यंत पोहोचतील मला बघू द्या. तो दुष्ट दुर्योधन कुठे आहे? मी त्याला एकटे सोडतो आणि त्याच्या डोक्यावर वार करतो, कारण त्याच्या पराभवानंतर इतर लोक स्वतःला पराभूत समजतील. त्याने कुरु योद्ध्यांची रान घेत आजूबाजूला पाहिले. द्रोण, त्याचा मुलगा भीष्म, कृपा आणि कर्ण, तरीही त्याला त्यांच्या राजाचे कोणतेही चिन्ह दिसले नाही. हे सैन्य मागे सोडून अर्जुन आपल्या रथीला म्हणाला, सुयोधनाच्या स्थानाकडे जा, तिथे मी लढेल, कारण तिथे लढाई व्यर्थ जाणार नाही. त्याच्या रथीने समजूतदारपणे मान डोलावली आणि घोड्यांना दुर्योधनाच्या स्थानाकडे वळवल्याजून निघून जात असताना कृपाला त्याचा हेतू जाणवला आणि त्याने आपल्या साथीदारांना संबोधित केले, या विभत्सुला राजापासून काही अंतरावर लढायचे नाही. आपण पटकन पुढे जाणाऱ्या नायकाच्या बाजूला पळूया. त्याने अंदाज लावला की अर्जुनाने केवळ दुर्योधनाचा पराभव करण्याचा प्रयत्न केला, कारण दैविक कृष्ण किंवा हजारो डोळे असलेला देव युद्धात त्याच्या बरोबरीचा असू शकत नाही. दरम्यान अर्जुन वेगाने दुर्योधनाच्या तुकडीच्या दिशेने निघाला आणि त्याने स्वतःला नावाने घोषित केले. त्याचे बाण तोलांसारखे जाड उडाले, शत्रूच्या सैन्याला झाकले आणि त्यांना इतर सर्वांसमोर अंधे केले. त्याच्या खांबांच्या वजनाखाली पृथ्वी स्वतः थरथरत असल्याचे दिसले, तर आकाश त्यांच्या प्रचंड संख्येने भारावून गेले. युद्धासाठी सज्ज असलेले सैनिक इतके गोंधळून गेले होते की कोणीही पळून जाऊ शकत नव्हते किंवा मैदानातून हलूही शकत नव्हते. ते अर्जुनाच्या हलत्या हाताने आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी मानसिकरित्या टाळ्या वाजवल्या. जेव्हा तो शंख वाजवत होता, तेव्हा त्याच्या सुरकुत्या शत्रूच्या रेषेवर उभ्या होत्या. सूर्य डोक्यावर उंच होता. अर्जुन हा प्रख्यात धनुर्धर हृदयातील तीव्र निर्धाराने दुर्योधनाच्या दिशेने जात होता. सोन्याच्या लरामांनी सजलेल्या त्याच्या घोड्यांनी वेगाने धाव घेतली. त्यांचे धनुर्धर वाऱ्यामध्ये वाहू लागले. अर्जुनाच्या जवळ येता कुरु योद्ध्यांनी तीव्र उत्सुकतेने पाहिले. त्यांच्या नजरा त्या पराक्रमी धनुर्धरावर खेळल्या, ज्याने चोरीला गेलेली गांडूळ परत मिळवून आधीच आपले शौर्य सिद्ध केले होते. जसा अर्जुन जवळ येत होता, तसंच चित्रसेन आणि संग्रामजी यांच्या नेतृत्वाखाली कुरु योद्धे त्यांचा मित्र कणा मदत करण्यासाठी धावले. युद्धाच्या वेडेपणात दोन्ही सैन्यामध्ये हाणामारी होत असताना पोलादाच्या समस्याच्या आवाजाने हवा भरून गेली. अर्जुन त्याचे गांधीव धनुष्य त्याचे प्राणघातक गीत गात होता. त्याने शत्रूच्या तुकड्यांना गव्हाच्या कोयत्याप्रमाणे चिरडले. त्याचे बाण वेगाने आणि खरे उडत होते. एका योद्ध्यानंतर एक योद्ध्याला खाली पाडत होते. त्यांच्यामध्ये विराटाचा मुलगा विक्रम होता, ज्याने तरुण पांडवाचा सामना करण्यासाठी रथ चढवला होता. पण अर्जुनाचे ध्येय खरे होते आणि एकाच गोळीने त्याने विक्राळाचे धनुष्य तोडले, ज्यामुळे त्याचा ध्वज जमिनीवर कोसळला. अर्जुनाच्या क्रोधाला तोंड देण्यासाठी आपल्या साथीदारांना मागे सोडून कुरु योद्धा गोंधळात पळून गेला. आणखी एक पराक्रमी कुरु योद्धा शत्रुंतापायी या लढाईत सामील झाला आणि त्याने अर्जुनावर गाळपिटाकेचा बाणांचा वर्षाव केला. पण पांडूचा मुलगा घाबरण्यासारखा नव्हता. 5 वेगवान फटके मारून त्याने शत्रुंतापाचे कवच छेदले आणि त्याला जमिनीवर पाडले. त्यानंतर लगेचच त्याच्या रथीला धारदार बाणाने मारले. अर्जुनाशी लढताना त्याचा गांधीव त्याचे प्राणघातक गीत गात असताना स्त्रीच्या संघर्षाच्या आवाजाने युद्धभूमी पेटली होती. भीष्माच्या नेतृत्वाखाली कुरु योद्धे तरुण पांडवांच्या कौशल्याची आणि सामर्थ्याची बरोबरी करू शकले नाहीत. एक एक करून ते त्याच्यापुढे पडले. त्यांचे रथ उलटले, त्यांची शस्त्रास्त्रे फुटली. पण सूर्याचा मुलगा कर्ण याला कमी लेता कामा नये. तो धगधगत्या अग्नीसारखा युद्धात उतरला. त्याचा धनुष्य त्याचे प्राणघातक गीत गात होता. जेव्हा तो स्टील आणि बाणांच्या वेडेपणात अर्जुनाशी भिडला, दोन्ही योद्ध्यांमध्ये हाणामारी झाली. त्यांचे धनुष्य एकमेकांवर बाणांचा वर्षाव करत परिपूर्ण संवादाने गात होते. कर्ण आणि अर्जुन यांच्यातील दोन्ही युद्ध पाहून कुरु आश्चर्याने पाहत असताना टाळ्या वाजवण्याच्या आणि शंख वाजवण्याच्या आवाजाने हवा भरून गेली होती.
लढाई चिरळली. दोन योद्धे फटक्यासाठी फटक्यांची देवाणघेवाण करत होते. त्यांचे धनुष्य प्राणघातक तलात गात होते. पण शेवटी अर्जुन विजयी झाला. त्याचे गांधीव त्याचे शेवटचे गाणे गात होता. जेव्हा त्याने कर्णच्या रथियाला खाली पाडले आणि त्याला युद्धभूमीतून पळून पाठवले, धुळशात होत असताना उरू लोकांनी त्यांच्या समोर झालेल्या नरसंहाराचे निरीक्षण केले. त्यांचे योद्धे मैदानभर विखुरलेले होते. त्यांची शस्त्रास्त्रे युद्धभूमीच्या विशाल विस्तारावर सोनेरी चमक दाखवणारा सूर्य आकाशात उंच होता. कौरवांच्या आणि पांडवांच्या सैन्यात पोलाद आणि रागाच्या उन्मादात चक्व झाल्याने हवा तणावाने गुजळली होती. वैसानपानाचे शब्द युद्धाच्या गर्जनेतून प्रतिध्वनित झाले. हादाचा मुलगा मैदानातून पळून गेल्यानंतर दुर्योधनाच्या नेतृत्वाखालील इतर योद्धे एकामागून एक आपापल्या तुकड्यांसह पांडूच्या मुलावर पडले. जणू त्याच्या सभोवतालच्या गोंधळाचा आगत्य अर्जुन त्याच्या हातावर उंच उभा होता. त्याच्या पांढऱ्या घोड्यांच्या टाळ्या अपेक्षेने जमिनीवर उभ्या होत्या. त्याने एक दिवे बाण सोडताना त्याचे गांधीव धनुष्य गायले. त्याचा मार्ग गव्हाच्या कोयत्याप्रमाणे शर्यतीतून जात होता. कौरवाचे योद्धे पुढे सरसावले. त्यांचे विभाग क्षितिजावर काळ्या ढगांसारखे त्यांच्या पुढे सज्ज झाले. परंतु अर्जुनाच्या बाणाने त्याच्या पाऊस पाडला. प्रत्येक जण खरा ठरला आणि त्याला त्याची खून सापडली. तिच्या पायाखालची युद्धत्रस्त पृथ्वी खळखळ कापत होती. त्यांचे दांडे सूर्यप्रकाशात चमकत होते. पण अर्जुनाचे बाण लोणीतून गरम चाकूसारखे त्यांच्या चामड्यात घुसून ते जमिनीवर कोसळले. जखमींच्या ओरड्यांनी आणि मरणाऱ्या लोकांच्या ओरड्यांनी हवा भरून गेली होती. त्यांचे शरीर या अविरत हल्ल्यामुळे फुटले होते. जशी लढाई वाढत गेली, कौरवांच्या राला डगमू लागल्या. अर्जुनाच्या बाणाच्या वजनाखाली त्यांची ताकद डगमू लागली. त्यांचे रथ उरकले गेले, त्यांचे घोडे पाडले गेले आणि त्यांचे योद्धे ओळखता येणारे खचले गेले. कौरवाचे सैन्य गोंधळात मागे सकत असताना धुती रक्ताने माखलेली दिसत होती. पण अजूनही संपलेला नव्हता. त्याने त्याचे गांधीव धनुष्य पुन्हा एकदा मागे ओढले. त्याची दोरी हापच्या तारासारखी धडधडत होती आणि त्याने युद्धात आणखी एक बाण सोडला. हे खरे ठरले. दोन पुत्र अश्वत्थाम्याच्या हृदयाला छेदले आणि त्याला जमिनीवर पाडले. युद्ध त्याच्या शिखरावर पोहोचताच कर्ण हा महान योद्धा त्याच्या रथावर उभा राहिला. त्याचे डोळे क्रोधाने रुजळले. त्याने अर्जुनावर एक दांडा फेकला, परंतु त्याच्या वेगवान प्रतिक्षेपांमुळे तो वळला. अडखळल्याशिवाय अर्जुनाने कर्णावर 3 आणि 70 तीक्ष्ण बाण मारले आणि त्याला दाढीच्या दांडीने कानात मारले. कौरवाचे सैन्य डगमगले, त्यांच्या रांगा तुटल्या आणि त्यांची ताकद वाया गेली. त्यांचे महान धनुर्धर युद्धभूमीवर विखुरलेले होते. त्यांचे शरीर अर्जुनाच्या बाणांप्रमाणे लक्ष्यांवर लक्ष करत होते. जेव्हा सूर्य मावळत होता तेव्हा त्या हत्याकांडावर एक लालसर चमक येत होती. असे वाटत होते की वास्तविकतेचे कापड फुटत आहे. तेवढ्यात विराटाचा मुलगा उत्तर त्याच्या रथावर अर्जुनाकडे गेला आणि त्याने विचारले, जेव्हा कुरु आणि पांडवांमधील मोठी लढाई सुरू झाली तेव्हा वैशंपायनाने राजासमोर त्या दृश्याचे वर्णन केले. कुरु योद्ध्यांच्या रांगा आकाशात तळशीपणे वाहत असलेल्या काळ्या ढगांप्रमाणे पसरल्या होत्या. त्यांच्यामध्ये शत्रूचे घोडे उभे होते. त्यांचे घोडेस्वार त्यांच्या शस्त्रास्त्रांमध्ये भयंकर आणि भयानक होते. परंतु युद्धभूमीवर फक्त मनुष्य जमले नव्हते. देव स्वतः हा महाकाय संघर्ष पाहण्यासाठी आले होते. देवांचा राजा सक्र त्याच्या आकाशी साथीदारासह विश्वास आणि मरुतस्र एका भव्य रथावर स्वार होऊन युद्धात उतरला. देवांच्या धाड्या पृथ्वीवर उतरताच वरचे आकाश प्रकाशाने उजळले होते. प्रत्येक जण त्याच्या स्वतःच्या अद्वितीय सौंदर्याने चमकला होता. दैवी हारांच्या गोंड सुगंधाने हवा भरून गेली होती आणि वाऱ्यावरील झगमगत्या वस्त्रांचा आणि चमारांचा आवाज युद्धभूमीभोवती देव आपली जागा घेत असताना त्या सर्वांमध्ये राजाचा रथ उभा होता. सर्व प्रकारच्या रत्ने सुशोभित केलेले एक भव्य वाहन त्याचे छप्पर सोन्याच्या खांबांनी टेकले होते. अग्नी, ईसा, सोम, वरुण प्रजापती आणि धात्री यांच्या आकाशीय गाड्या, गंधर्व, तुंबुदू आणि इतर देवांच्या गाड्यांप्रमाणेच त्याच्या बाजूला चमकल्याशिंपैकी प्रमुख आणि सिद्ध अर्जुन आणि कुरु यांच्यातील सामना पाहण्यासाठी आले. तेव्हा हवा अपेक्षेने विद्युत होती. देवतांच्या लाल छत्र्या आणि पोशाखांनी दृश्यात एक रंग भरला, तर दैवी परफ्यूमचा सुगंध हरे पसरला, ज्यामुळे लढव यांना आराम मिळाला. आणि मग या सगळ्याच्या केंद्रस्थानी स्वतः इंद्र उभा होता. वळाचा मारेकरी
त्याने सहजपणे विजाचा कडकडाट केला. त्याचे डोळे त्याचा मुलगा अर्जुन याच्याकडे केंद्रित झाले, जो पृथ्वीचा पाया हादवणाऱ्या युद्धात भीष्माविरुद्ध लढणार होता. त्याची स्थिर नजर असूनही इंद्राच्या अभिव्यक्तीने समाधानाचे कोणतेही संकेत दिले नाहीत, कारण त्याला माहीत होते की हा केवळ नश्वर संघर्षापेक्षा अधिक आहे. ही देवांच्या स्वतःच्या शक्तीची आणि सामर्थ्याची चाचणी होती. जेव्हा युद्धभूमी गोंधळात पडली तेव्हा दोन्ही सैन्य स्टील आणि आवाजाच्या वेळेपणात भिडताना वैसंपायन श्वास रोखून पाहत होता. त्यांच्या पायाखाली पृथ्वी थरथरत होती, परंतु इंद्राचे डोळे त्याच्या मुलावर स्थिर होते. त्याचे हृदय येणाऱ्या गोष्टींबद्दल अभिमान आणि भीतीच्या मिश्रणाने भरले होते. युद्धभूमीवर जमलेल्या कुरुच्या विशाल सैन्यावर सूर्य कोसळला. पांडवांचा वंशज आणि प्रख्यात योद्धा अर्जुन आपल्या सहकाऱ्यांमध्ये उंच उभा होता. त्याचे डोळे एका दूरच्या आकृतीवर लक्षपूर्वक केंद्रित करत होते. तो विराटाचा मुलगा उत्तराकडे वळला आणि त्याला वेगवान सूचनांची मालिका दिली. सोन्याच्या वेदीचे चिन्ह घेऊन त्या रथाच्या दक्षिणेकडील बाजूस जा. अर्जुनाने त्याचा आवाज स्पष्ट आणि ठाम करत आज्ञा केली. सदोताचा मुलगा कृपा तिथे जात आहे, तुम्ही त्याला अडवायलाच हवे. उत्तराने पटकन मान डोलावली. त्याचे डोळे समजूतदारपणाने चमकले. त्याने त्याच्या चांदीच्या रंगाच्या घोड्यांवर जोर दिला. सूर्यप्रकाशात चमकणारे त्यांचे सोनेरी कवच जेव्हा ते कृपाच्या रथाच्या दिशेने धावले. सराव केलेल्या हाताने उत्तराने त्यांना वेगवान युक्तिवादांच्या मालिकेतून मार्गदर्शन केले. फिरणे, गोलाकार चक्रव्यूह चालवणे आणि डावीकडे वळले, हे सर्व शत्रूच्या बाणांपासून बचाव करण्यासाठी तयार केले गेले होते. ते जेव्हा कृपाच्या रथाच्या जवळ आले तेव्हा घोड्यांच्या खुऱ्या पृथ्वीवर धडधडत असल्याच्या वाऱ्याच्या आवाजाने हवा भरून गेली. विराटचा निर्भीक मुलगा शेवटी रथाच्या जवळ पोहोचला. त्याचे डोळे कृपाच्या मूर्तीवर बंद झाले. तो उंच उभा होता आणि शत्रू योद्ध्याला तोंड देत होता. अर्जुनाने आपल्या अस्तित्वाची घोषणा केली आणि नंतर देवदत्त नावाचा एक शक्तिशाली शंखनाद केला. त्याचा गडगडाटी आवाज युद्धभूमीवर डोंगर फुटल्यासारखा प्रतिध्वनित झाला. त्या आवाजाने आश्चर्यचकित झालेले कुरु त्याचे प्रचंड टाळ्या वाजवू लागले. त्यांचे आवाज अगदी आकाशात वाहून जाऊ लागले. शंखच्या कर्णमधुर आवाजाने संतप्त झालेल्या कृपे स्वतःचा समुद्रामधून तयार झालेला शंख उचलला आणि तितकाच तीव्रतेने उडवला. युद्धासाठी तयारी करत असताना दोन्ही योद्धे समोरासमोर आले. त्यांचे धनुष्य ओढले गेले. अर्जुनाने कृपावर 10 वेगवान बाण मारले, परंतु ते त्याच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच शत्रू योद्ध्याने त्यांना चिरडले. कृपाने पारखालना विणलेल्या शाखच्या मालिकेने छेदून प्रत्युत्तर दिले आणि हवेत उडणारे शिकवो आणि हजारो तुकडे पाठवले. अर्जुनाचा क्रोध आता पेटला होता आणि त्याने बाणांचा ओघ सुरू केला. युद्धभूमीच्या सर्व बाजूंना त्यांच्या प्राणघातक मार्गाने झाकले. त्याच्या खांबांचा पाऊस कृपासमोर पडल्याने आकाश स्वतः गडद झाल्यासारखे वाटत होते. जुळ्या हल्ल्यात अडखळला. त्या जळत्या बाणांमुळे त्रस्त झालेल्या कृपाचा राग त्याच्या शिखरावर पोहोचला आणि त्याने अर्जुनावर 10,000 खांब फेकली. घाई जोरात सुरू होती. दोन्ही योद्ध्यांमध्ये झटापट सुरूच होती. अर्जुनाने 4 घातक बाणांनी कृपाच्या घोड्यांना कापले. प्रत्येक गोळी गांधीवाच्या धनुष्यावर मारली आणि नंतर त्याच्या गचलकाचे डोके त्याच्या शरीरातून कापले. अर्धचंद्राकार बाणाने त्याने कृपाच्या गाडीचे जू कापले, तर आणखी 3 जण बांबूच्या खांबाला छेदले ज्याने ती पकडली होती. पांडवाचा प्रख्यात गुरु द्रोण अर्जुनाकडे त्याच्या सोन्याच्या गाडीवर स्वार होत असताना युद्धभूमीवर सूर्य चमकला होता आणि पहाड्यासारखा एक देखावा चालवत होता. अर्जुन त्याच्या स्वतःच्या रथावर बसून त्याच्या बाजूला उत्तराला घेऊन द्रोणच्या पुढे जाणाऱ्या रूपाकडे पाहत म्हणाला, मला त्या योद्ध्यासमोर घेऊन जा, ज्याच्या झेंड्यावर अग्नीच्या लांब ज्वालासारखी सोनेरी वेदी आहे. मला त्याच्याशी लढायचे आहे, कारण तो अजय द्रोण आहे, जो त्याच्या पराक्रमासाठी आणि शहाणपणासाठी प्रसिद्ध आहे. जेव्हा ते एकमेकांच्या जवळ आले तेव्हा शंखनादांच्या आवाजाने हवा भरून गेली, जो युद्धाच्या प्रारंभाचा संकेत देत होता. दोन्ही आकाशीय शस्त्रांवर प्रभुत्व असलेले योद्धे बाणांची देवाणघेवाण करू लागले. एकमेकांच्या रथांना लक्ष्य करताना त्यांचे हात वेगाने पुढे सरकू लागले. पांडूचा मुलगा अर्जुन द्रोणाला विनम्रतेने आणि आदराने संबोधित करत म्हणाला, मी जंगलातील माझा वनवास पूर्ण केला आहे
आणि आता आमच्या चुकांचा सूड घेण्याचा प्रयत्न करीत आहे. जोपर्यंत तुम्ही मला प्रथम मारत नाही तोपर्यंत मी तुम्हाला मारणार नाही. द्रोण मात्र अर्जुनाच्या शब्दांनी विचलित झाला नाही आणि त्याने त्याच्यावर 20 पेक्षा जास्त बाण घेतले. पण अर्जुन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पार्थाने ते त्याच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच चतुराईने त्यांना कापून टाकले. रागाच्या भरात द्रोणाने पार्थच्या रथाला 1000 बाणांनी झाकले, परंतु द्रोणाने त्याला प्रत्युत्तर म्हणून कान पक्षाच्या पंखांवर बाण मारून त्याच्या घोड्यांना चांदीच्या पांढऱ्या रंगाने झाकलेले नाही. जोरात सुरू होती. दोन्ही योद्धे झरुमग त्या वैभवाचे बाण फडकावत होते. त्यांचा वेग आणि पराक्रम अतुलनीय होते. शाही क्षत्रियांना आश्चर्यचकित करण्यासाठी त्यांनी बाणांचे ढग उडवले. तेव्हा स्टीलच्या संघर्षाच्या आवाजाने हवा भरून गेली होती. प्रेक्षक आश्चर्याने पाहत होते. या दोन पराक्रमी वीरांनी दाखवलेले कौशल्य आणि शौर्य पाहून आश्चर्यचकित झालेलाही जसजशी तीव्र होत गेली तसंच द्रोणाने सोन्याने मढवलेले आपले अजेय धनुष्य ओढले आणि अर्जुनाला सूर्याच्या प्रकाशाला खिळखिळ्या धारांनी छेदले. परंतु पार्थ संकोचपणे आनंदाने त्याच्या गांडीवातून असंख्य बाण सोडत होता, जे शत्रूंचा नाश करणारे आणि सर्वात मोठा ताज सहन करण्यास सक्षम होते. द्रोण आणि अर्जुन यांच्यातील लढाई बघण्यासारखी होती. युद्धभूमीवर त्यांची टक्कर होत असताना त्यांचे बाल सर्व दिशांनी उडत होते. बाणांवर बाणांची देवाणघेवाण होत असताना आकाश स्वतःच अंधारलेले दिसत होते. प्रत्येक जण शेवटच्यापेक्षा अधिक वेगवान आणि प्राणघातक होता. जणू काही 2 हत्ती एकमेकांवर दांडक्याने हल्ला करत होते. त्यांचे उग्र ओरडणे संपूर्ण भूमीवर प्रतिध्वनित होत होते. भीषण चकमकीत दोन्ही योद्ध्यांनी योग्य क्रमाने विविध आकाशीय शस्त्रे प्रदर्शित केली. त्यांचे पराक्रम अतुलनीय होते. अर्जुनाने आपल्या तीक्ष्ण दंडांनी डोळ्याच्या उडवलेल्या बाणांचा प्रतिकार केला, तर दोन पार्थच्या सामर्थ्याची चाचणी घेण्याप्रमाणे बुळबुळीत आणि सरळ बाणांनी खेळून लढला नाही. जसजशी जोरात सुरू होती तसंच असे वाटत होते की कोणताही योद्धा व चढ होऊ शकत नाही. कुंतीचा मुलगा अर्जुन उंच उभा असताना युद्धभूमीवर सूर्य तळपत होता. त्याचे डोळे राधाचा मुलगा कर्णावर खिळलेले होते. दोन्ही योद्धे एकमेकांशी भिडले तेव्हा हवा आतुरतेने वाहू लागली होती. अर्जुनाचे शब्द आवाने भरून वाहत होते. आज हे करलं तुला तुझी स्वतःची ताकद कळेल आणि यापुढे इतरांकडे दुर्लक्ष करणार नाही. तो थांबला. युद्धाच्या गर्जनेतून त्याची नजर छेदत होती. तू ज्याने पंचालाच्या राजकुमारीला दरबारात संतप्त झालेले पाहिले होते, तू आता त्या कृतीचे फळ मिळू गर्विष्ठ शब्दांसाठी ओळखला जाणारा कर्ण अर्जुनाची खिल्ली उडवत होता. हे पार्थ, तू जे म्हणतोस ते केवळ शब्दांमध्ये नव्हे तर कृतींमध्ये पूर्ण करतोस का? त्याने खिल्ली उडवली. त्याचा आवाज युद्धभूमीवर पसरला आणि त्यांच्या भोवती जमलेल्या शस्त्रधारी योद्ध्यांचा प्रतिध्वनी झाला. जगाला माहीत आहे की तुझे शब्द तुझ्या कृतींपेक्षा वरसर आहे. जर आपण आता तुमचे पराक्रम पाहिले तर आपण त्याचे सत्य मान्य करू शकतो. कर्णचे शब्द उपहासाने टपकले, परंतु पृष्ठभागाखाली दृढ निश्चयाची एकठिणगी आयुष्यावर चमकली. अर्जुनाने उत्तर देताना त्याचे चेहरे उग्र भावनेने आच्छादले. आजही तू माझ्याबरोबरच्या युद्धातून पळून गेलास आणि तुझा धाकटा भाऊ मारला गेला असता तरी तू यासाठीच जगतोस. तुझ्याशिवाय दुसरा कोणता माणूस ज्याने त्याच्या धाकट्या भावाला युद्धात मारला गेल्याचे पाहिले, तो स्वतः मैदानातून उडणार होता. हे शब्द हरेमध्ये आव्हानासारखे लटकत होते. कर्णाला उत्तर देण्याचे धाडस करत कोणत्याही संकुचारीना अजून पुढे सरसावला आणि त्याने सर्वात मजबूत कव देखील भिदू शकणाऱ्या बाणाचा मारा केला. पद्या पराक्रमिकार योद्ध्याने कर्णाने त्याच्या लाटीतून बाणांच्या मागे बाणांचा मारा करत हा हल्ला उत्स्फूर्तपणे स्वीकारला. दोन्ही योद्ध्यांचा संघर्ष झाला आणि त्यांचे धनुष्य प्राणघातकाला जात असताना युद्धभूमी गोंधळात पडली. बाणांच्या झणलावाताने हवा भरून गेली होती. प्रत्येक जण अचूकपणे आपली छाप पाडत होता. अर्जुनाचे गांडीव धनुष्य गायले जात होते. कर्णाच्या घोड्यांना कापताना आणि त्याच्या दांड्याला चिरडताना त्याच्या दांड्या ताकदीने कंपित होत होत्या. कर्णाने प्रत्युत्तर दिले. अर्जुनाने चतुराईने बाणाने कापून टाकलेल्या बाणावर गोळीबार केला. लढाई चिरडली. दोन्ही योद्धे मृत्यूच्या नृत्यात फटक्यांची देवाणघेवाण करत होते. जसजशी लढाई पुढे सरकत गेली तसंच अर्जुनाचे ध्येय खरे होत गेले. त्याचे बाण प्राणघातक अचूकतेने त्यांची छाप पाडत होते. त्याने कर्णच्या छातीला छेदले आणि योद्धा मागे पडला. त्याची दृष्टी वेदनेने झाकली गेली. भानावर आल्यावर
त्याला एक तीव्र वेदना जाणवली आणि तो आपली प्रतिष्ठा आणि अभिमान मागे सोडून युद्धभूमीतून पळून गेला. पराक्रमी का योद्धा अजून विजयी झाला, परंतु त्याची किंमत काय? युद्ध सुरू असताना अर्जुन या पराक्रमी योद्ध्याने विराटाचा मुलगा उत्तराला संबोधित केले. तो म्हणाला, मला त्या विभाजनाच्या दिशेने घेऊन जा जिथे सोन्याच्या पालमिराचे यंत्र दिसते. त्याचा आवाज युद्धाच्या गर्जनाच्या वर होता. तिथे आमचे आजोबा शांतनूचा मुलगा एखाद्या आकाशाप्रमाणे माझ्याशी सामना करण्याची इच्छा बाळगून हेतुताने कार आणि घोडे आणि हत्तींनी भरलेल्या पराक्रमी सैन्याला पाहिले आणि त्याचे हृदय त्याच्या आत बुडाले बाणांनी विदीर्ण होऊन तो म्हणाला, हे मी आता तुझ्या उत्कृष्ट घोड्यांना मार्गदर्शन करू शकत नाही. माझे आत्मे थरथर कापत आहेत आणि माझे मन अत्यंत गुंतून गेले आहे. त्याने त्यांच्या सभोवतालच्या गोंधळाचे वर्णन केले. कुंपणांची फरफळ, शंखांची बडबड, योद्ध्यांनी केलेल्या लुनीन गर्जना आणि हत्तींच्या किंचाळ्या. अर्जुनाने त्याला आश्वासन दिले, तू घाबरू नकोस. स्वतःला खात्री करून घे, हे माणसांमधील बैल. तू युद्धभूमीवर देखील अद्भुत पराक्रम केले आहेत. त्याने उत्तराला आठवण करून दिली की तो मत्स्यांच्या सुप्रसिद्ध वंशात जन्मलेला राजकुमार होता आणि त्याच्या शत्रूंना शिक्षा करण्यात निराश होणे त्याला योग्य वाटले नाही. म्हणून हे राजकुमार माझ्या गाडीवर उभा आहे. तुझा सर्व धैर्य गोळा करा आणि माझ्या घोड्यांची लगाम धरा. तो म्हणाल्याने दृढ निश्चयाने अर्जुनाने उत्तराला त्यांना भीष्माच्या विभाजनाच्या दिशेने नेण्याची विनंती केली. त्याने युद्धात भीष्माची धनुष्य दुरी कापून कौरवांवर आकाशी शस्त्रांचा वर्षाव करण्याची शपथ घेतली. कौरव आज माझ्या गांधीवाच्या सोन्याने सजलेल्या पाठीला पाहतील, त्याने घोषित केले, आणि एकत्र येऊन शत्रू वाद घालेल असे म्हणत त्याच्या उजव्या किंवा डाव्या कोणत्या हाताने तो गोळीबार करतो. जेव्हा ते भीष्माच्या तुकडीच्या जवळ आले तेव्हा अर्जुन त्याच्या भोवती बाणांचे जाळे विणू लागला. पराक्रमी योद्ध्याने आनंदाने या हल्ल्याचा सामना केला, परंतु लवकर 4 पराक्रमी योद्धे दुःशासन, विकर्ण, दुःसह आणि विवंती त्याच्या दिशेने धावले. त्यांनी विभात्सू अर्जुनाला वेढा घातला, ज्याने सोन्याने सजवलेल्या बाणाने भीष्माचे स्तर त्याच्या मुळापासून तोडले. सर्व बाजूंनी बाण वत असताना लढाई जोरात सुरू होती. अर्जुनाने दुःशासनाचा सामना केला. सोन्याने मढवलेला धनुष्य कापून त्याच्या छातीला 5 बाणांनी छेदले. दुःशासन लढाई सोडून पळून गेला. विकर्णही अर्जुनाच्या बाणांवर पडला, तर दुःसाह आणि विविंती कुंतीच्या पराक्रमी मुलाने मारले. जसजशी धुळशात होत गेली तसच विजयी न झालेले विभात्सू विजयी झाले. त्यांचे मुकुट सूर्यप्रकाशात चमकत होते. त्यांनी एकट्याने 4 योद्ध्यांना आणि त्यांच्या घोड्यांना पराभूत केले होते. एकाही घोड्याला सोडले नव्हते. अर्जुनाच्या डोळ्यांसमोर उद्भवलेल्या गोंधळावर सोने ही चमक दाखवणारा सूर्यगंभूमीवर कोसळला. त्याला पराभूत करण्याच्या निर्धाराने एकजूट झालेल्या कुरूच्या महान का योद्ध्यांनी पृथ्वीला हादरवून टाकणाऱ्या उग्रतेने पुढे झेप घेतली. परंतु अर्जुन, त्याचा आत्मा अतुलनीय आणि त्याचा आत्मा अविचल या हल्ल्याच्या विरोधात ठामपणे उभा राहिला. जेव्हा कुरूच्या बाणांचा पाऊस त्यांच्यावर पडत होता तेव्हा त्याने त्याच्या मनाच्या थरथरत्या लाथांचा अंतहीन प्रवाह ओढून काढला. प्रत्येक जण त्याच्या लक्ष्याप्रमाणे वेगाने आणि अचूकपणे उडत होता. आदिवाच्या तिरंग्याचा आवाज उन्हाळ्याच्या दिवशी मेघगर्जनेसारखा होता, ज्याने त्याला विरोध करण्याचे धाडस करणाऱ्यांच्या अंतःकरणात भीती निर्माण केली. हत्तीच्या खुरांखाली धरती थरथरत होती जेव्हा ते पुढे सरकत होते. त्यांचे सोंडे उद्धटपणे वर चढत होते, पण अर्जुनाचे बाणशर ऋतूतील पावसासारखे होते, जे अविरत क्रोधाने युद्धभूमीवर पडत होते. ते पोलाद आणि चांदी, तांबे आणि मांसाशी छेदले. त्यांच्या जागेत कुजलेल्या शरीरांशिवाय आणि तुटलेली स्वप्ने सोडून गेले. क्रूंच्या विजयाची गर्जना भीतीच्या ओरड्यांमध्ये बदलली. जेव्हा ते मागे अडखळले, बाणांच्या प्राणघातक अचूकतेमुळे त्यांचे पत्रे फाटली. युद्ध जसजसे पुढे सरकत होते तसचे अर्जुनाचे रूप मैदानावर नाचत असल्याचे दिसत होते. त्याचे धनुष्य प्रत्येक फटक्यासह मृत्यूचे गीत गात होते. त्याच्या खांबांचे कवच आणि मांस सारखेच कापले जात होते, ज्यामुळे त्यांच्या जागेत कुजलेल्या मृतदेहांचा मागूस उरला होता. शंख आणि ढोलांचा आवाज मरणाऱ्या लोकांच्या ओरड्यासह मिसळला होता, ज्यामुळे एक कर्कश आवाज निर्माण झाला, ज्याने पृथ्वीचा पायाच हरवला. युद्धभूमीचे रूपांतर रक्ताच्या नदीत झाले. तिच्या लाटा निराशेच्या किनाऱ्यांवर
धडकत होत्या मेचे कोण आणि पगडी एका वादळी दिवशी पतूतील पानांप्रमाणे तिच्या पृष्ठभागावर तरंगत होत्या, तर मृत्यूच्या या समुद्रात हाती मगरी बनले. पोलाद आणि मांस तापणाऱ्या बाणांच्या आवाजाने दहशतीचा कळस निर्माण झाला, ज्याला अंत नाही असे वाटत होते. अर्जुनाचा क्रोध प्रवाहासारखा वाहू लागताच कुरूचे आत्मे झोडपून उठू लागले. त्यांच्या डोळ्यांसमोर कुलगळत असलेली भीती पाहून त्यांच्या अवज्ञेच्या ओरडण्याचे रूपांतर दयेच्या विनवणीत झाले. कुरु योद्ध्यांचा नेता दुर्योधन भीतीपोटी गोठून उभा होता. त्याचे हृदय पूर्वसूचनेने भारावून गेले होते आणि मग जणू वास्तवाचे जावेच फुटले आहे. अर्जुनाचे बाण युद्धभूमीवर स्वतःचे जीवन घेऊन नाचत असल्यासारखे वाटत होते. मृत योद्ध्यांच्या शरीरातून वाहणाऱ्या रक्ताच्या नदीला अंत नाही असे वाटत होते. तिच्या लाटा निराशेच्या किनाऱ्यावर एका प्रचंड महापुराप्रमाणे धडकत होत्या. मृत्यू आणि विनाशाच्या या झंझावातात अर्जुन त्याच्या नशिबाचा स्वामी म्हणून उभा राहिला. त्याचे धनुष्य प्रत्येक फटक्यासह त्याचे विजयाचे गीत गात होते. त्याचे रूप अंधारात दीपस्तंभासारखे चमकत होते, जे विजयाकडे नेणारा मार्ग प्रकाशित करत होते. त्याने निर्माण केलेली रक्ताची नदी हा एक पुरावा होता. युद्धभूमीवर सूर्य मावळत होता, ज्याने कुरु लोकांमध्ये उसळलेल्या गोंधळावर सोनेरी चमक दाखवली. भरतांचा नातू आणि शांतनूचा मुलगा भीष्म उंच उभा होता. त्याचा सोन्याने सजलेला धनुष्य मंद प्रकाशात चमकत होता. त्याने पांडव राजकुमार अर्जुनवर त्याच्या चेहऱ्यावर तीव्र दीर्घाराने आरोप केला. जसा तो जवळ आला तसंच भीष्मच्या डोक्यावर एक पांढरी छत्री होती, ज्यामुळे तो सूर्योदयावेळी एका भव्य टेकडीसारखा दिसत होता. त्याच्या शंखाचा आवाज हवेत प्रतिध्वनित होत होता, ज्याद्वारे धृतराष्ट्र अर्जुनाशी भिडताना त्याच्या पुत्रांचा जय जयकार होत होता. पांडव बंधूंपैकी एक विभात्सु भीष्माने त्यांच्यावर झेप घेत असताना भीतीपोटी गोठून उभा होता, पण अर्जुन घाबरला नाही. त्याने एका उबदार स्मितहास्याने भीष्माचे स्वागत केले. जसे डोंगरावर पावसाचे ढग होते, दोन्ही योद्धे एकमेकांसमोर उभे होते. त्यांचे डोळे भयंकर नजरेने बंद होते. भीष्माने 8 बाणांनी पार्थच्या ध्वजस्तंभाला छिदले, परंतु अर्जुनाने भीष्माची छत्री एका शक्तिशाली भालाच्या सहाय्याने कापून प्रत्युत्तर दिलेले राही जोरात सुरू होती. दोन्ही योद्ध्यांमध्ये हाणामारी आणि प्रतिहल्ला सुरू होता. भीष्माने धनल्याला एका शक्तिशाली आकाशी शस्त्राने झाकले, परंतु अर्जुनाने त्याच्यावर एक पद फेकले, ज्यामुळे तो डोंगराप्रमाणे शोषला गेला, ज्यात ढगांचा मोठा ढीग होता. दोन्ही योद्ध्यांमध्ये हाणामारी होत असताना बाणांच्या कर्कश आवाजाने हवा भरून गेली होती. लढाई सुरू असताना कौरव योद्धे भीतीपोटी पाहत होते. त्यांचे तोंड युद्धाच्या तीव्रतेवर भडकले होते. भीष्म आणि अर्जुन समान रीतीने भिडले होते. प्रत्येक जण टक्कर देणे अशक्य वाटणारे फटके मारत होता. संध्याकाळच्या आकाशात नाचणाऱ्या फायरप्ला सारखे हजारो उडणाऱ्या बाणांनी हवा भरून गेली होती. पण जेव्हा आकाशीय शस्त्रे थांबली, तेव्हा लढवये सामान्य बाणांकडे वळले. अर्जुनाद्वारे भीष्मचे सोन्याने सजवलेले धनुष्य कापले गेले, परंतु त्याने पटकन दुसरे धनुष्य ओढले आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यावर बाणांचा पाऊस पाडत राहिला. दोन्ही बाजूनी एक इंचही न देता लढाईची वेळ नाही चर्मकशावर पोहोचताच कौरव योद्धे भीष्माच्या पराक्रमाने आश्चर्यचकित झाले. उत्कृष्ट उत्कृष्ट त्यांनी जल्लोष केला. त्यांचे आवाज युद्धभूमीवर पसरले. काही मोजकेच योद्धे अर्जुनाच्या सामर्थ्याची आणि वेगाची बरोबरी करू शकले, परंतु भीष्म त्यापैकी एक होता. दोन्हीपैकी कोणताही योद्धा हार मानणार नाही असे वाटत असताना भीष्माचे धनुष्य अर्जुनाने पुन्हा एकदा कापले. शांतनूचा मुलगा उंच उभा होता. त्याची छाती समाने झपाटलेली होती, परंतु अर्जुनाच्या बाणांचा पाऊस त्याच्यावर पडत राहिला. शेवटी भीष्माच्या रथाचा चालक सुरक्षिततेसाठी हाक मारत होता आणि भीष्म त्याच्या गाडीच्या खांबावर झुकला. त्याचे डोळे पराभवाने बंद झाले. दृश्यात होताच कौरव योद्ध्यांनी पुन्हा एकदा जय जयकार केला. पांडव आणि कौरवांमध्ये युद्ध सुरू असताना युद्धभूमीवर सूर्य मावळत होता. महान योद्धा भीष्म आपल्या साथीदारांना मागे सोडून युद्धनौकेतून पळून जाताना वैसांपाय आश्चर्याने पाहत होता. परंतु धृतराष्ट्राचा सुप्रसिद्ध पुत्र दुर्योधनास रोखता आले नाही. त्याने आपल्या राज्याचा झेंडा फडकावला आणि हातात हात घालून अर्जुनाजवळ आला, ज्याने पृथ्वीला हादरवून टाकले. दुर्योधनाने आपल्या धनुष्यावरून बाण मारला, ज्याचा भाल्याच्या डोक्याचा दांडा सापासारखा पसरला होता
आणि तो अर्जुनाच्या कपाळावर शिरला. सूर्यप्रकाशात सोनेरी बिंदू चमकला. जेव्हा प्रसिद्ध कृतींचा नायक अडखळला, तो एकाच शिखरासह एका सुंदर टेकडीसारखा चमकला, पण तो पडला. तेव्हाही त्याच्या जखमेतून उबदार जीवन रक्त बाहेर पडले, जे सोन्याच्या फुलांच्या पुष्पगुच्छासारखे त्याच्या शरीरातून खाली वाहत होते. बाणाच्या वेगवान आणि प्राणघातक हल्ल्यामुळे संतत झालेल्या अर्जुनाने विषारी विषाच्या सापांच्या ऊर्जेने भरलेले बाण उचलले. त्याने त्यांना दुर्योधनावर गोळ्या झाडल्या, परंतु राजा मागे हटणार नव्हता. प्रचंड ऊर्जेने त्याने पार्थवर हल्ला केला आणि पार्थने त्याला प्रत्युत्तर दिले. दोन्ही योद्धे भिडले. फटकेबाजी करत असताना त्यांचे धनुष्यघात होते नाही. जोरात सुरू असताना एक नवीन स्पर्ध मैदानात उतरला. डोंगरासारख्या विशाल क्रोधित हत्तीवर बसलेल्या विकर्णाने 4 गाड्यांच्या सहाय्याने कुंतीचा मुलगा जिष्णूकडे धाव घेतली. पण धनंजय घाबरणारा नव्हता. त्याने मोठ्या उत्साहाने लोखंडी बाण मारला. हत्तीला त्याच्या मंदिरांदरम्यान मारले. बाण प्राण्याच्या शरीरात खोलवर घुसला. जणू इंद्राच्या गडगडाटाने डोंगर फुटला. ती अडखळताना आणि जमिनीवर पडता त्याने एक कर्कश गर्जना केली. त्याची ताकद नाहीशी झाली. विकर्णाला त्याच्या डोंगराचा त्रास जाणवला. तो अचानक प्रचंड दष्टीने खाली उतरला आणि आक्षेप पावले. मागे विविंबस्तीच्या गाडीकडे पळाला. हत्ती जमिनीवर कोसळताना प्रीताचा मुलगा समाधानाने पाहत होता. संधीचा फायदा घेत अर्जुनाने आणखी एक बाण मारला, ज्याने दुर्योधनाच्या छातीवर वार केला. राजाचे कोच गांधीवाच्या सामर्थ्याशी बरोबरी करू शकले नाही आणि बाण त्याच्या शरीरामध्ये खोलवर घुसल्यावर त्याने एक वेदनादायक ओळ केली. त्याचे योद्धे भीती आणि घाबरून मैदानातून पळून जाऊ लागले. दुर्योधनाने आपली गाडी वेगाने बाजूला वळवली आणि पार्थ नसलेल्या दिशेने पळ काढला. पण युद्धासाठी अजूनही उत्सुक असलेल्या कीर्तीने त्याला क्रोधापासून फटकारले. तुझ्या महान कीर्तीचा आणि वैभवाचा त्याग करून तू मागे वळून का उडतोस, त्याने विचारले. ते रणशिंगडे आता का वाजवले जात नाही, जसे तू तुझ्या राज्यातून बाहेर पडल्यावर वाजवले होतेस. पहा. धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन लढाईतून माघारी परतला. तेव्हा युद्धभूमीवर सूर्य मावळत होता. त्याच्या जखमा अजूनही ताज्या होत्या. ज्यांनी त्याला माघार घेताना पाहिले होते त्यांच्या निषेधामुळे तो दोष झाला होता. हुकाने चुळबुळलेल्या हत्तीसारखा तो रागाने आणि नैराश्याने तडफडत होता. कर्ण पुरुषांमधील तो नायक त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत सांत्वनदायक शब्दांसह दुर्योधनाकडे गेला. परंतु कर्णच्या प्रयत्नांना देखील राजाचा राग शांत करता आला नाही. दुर्योधन मागे वळताच शंतनूचा मुलगा पराक्रमी भीष्म आपल्या पुतण्याला पार्थच्या क्रोधापासून वाचवण्यासाठी धावला. दोन आणि कृपाविवंती दुःशासन आणि इतर लोक लगेचच त्यांच्या मागोमाग गेले आणि फुललेल्या समुद्राप्रमाणे अर्जुनाकडे निघाले. योद्धा राजकुमार प्रीताचा मुलगा धनंजय, ज्याने हातात आकाशी शस्त्रे घेऊन त्यांच्यावर हल्ला केला, त्याचे धनुष्य गांधीव त्याचे मधुर गीत गात होते. क्रूर लोकांनी अर्जुनाला चारही बाजूंनी वेढा घातला. डोंगरावर पडणाऱ्या मुसळधार पावसासारखे त्याच्यावर बाणांचा पाऊस पाडला, पण तो गांधीवावर मात करणारा मागे हटणारा नव्हता. त्याने आणखी एक अप्रतिरोधी शस्त्र संमोहन तयार केले, जे त्याने स्वतः इंद्राकडून मिळवले आणि त्याचा वापर त्यांच्या इंद्रियांना गोंधळात टाकण्यासाठी केला. जेव्हा कुरु स्तब्ध होऊन उभे होते तेव्हा अर्जुनाने आपला देवदत्त चंत जोरदारपणे फडकवला. त्याच्या मुख्य दिशांना आणि संपूर्ण पृथ्वीला त्याच्या मोठमोठ्या आवाजाने भरून टाकले. शमचा आवाज त्यांनी यापूर्वी कधीही न ऐकलेल्या आवाजासारखा होता. जणू देवच बोलत होते. दोन कृपा आणि विविंदस्ती यांच्यासह कुरुवीर स्त्री उभे राहिले. त्यांच्या हातातून धनुष्य गळत होते. तेव्हाच अर्जुनाने मत्स्यपुत्र उत्तराला निर्देश दिले की ते असंवेदनशील असताना कुरुचे कपडे काढून घ्या. जेव्हा उत्तराने आपले काम पार पाडले तेव्हा अर्जुनाने आपल्या 4 पांढऱ्या घोड्यांवर सोन्याच्या कवचांसह धाव घेतली आणि युद्धग्रस्त मैदान सोडून दूरवर उड्या मारल्या. भीष्म मात्र इतका सहजासहजी मागे हटला नाही. त्याने अर्जुनाला बाणांनी मारले आणि त्याला 10 दंडांनी छेदण्यातही यशस्वी झाला. पण तेव्हाच दुर्योधनाला प्रतिकार करण्याची संधी दिसली. त्याने भीष्माला अर्जुनाला अशा प्रकारे त्रास देण्यास सांगितले की योद्धा राजकुमार सुटणार नाही.
तथापि भीष्मचे शब्द शहाणपणाने भरलेले होते. त्याने दुर्योधनाला त्याच्या स्वतःच्या बेशुद्धीची आणि पार्थ हा 3 जगांसाठी त्याच्या तत्वांचा त्याग करणारा नव्हता या वस्तुस्थितीची आठवण करून दिली. विश्वाच्या शब्दांनी प्रेरित होऊन दुर्योधनाने आता युद्धासाठी प्रयत्न केले नाहीत. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि आपल्या नातवाच्या सल्ल्यानुसार विचार करत तो शांत झाला. इतर कुरुही त्याच्या मागोमाग गेले आणि त्यांनीही त्यांच्या घरी परतण्याचा निर्णय घेतला. मोठ्या युद्धानंतर बैलासारखे डोळे असलेला पराक्रमी योद्धा अर्जुन पराभूत झालेल्या कुरु सैन्यावर विजयी झाला. जेव्हा तो मिरवणुकीला विराटकडे पळत घेऊन जात होता तेव्हा धृतराष्ट्र वंश त्यांच्या पराभवापासून अजूनही खचून जात होता. हळूहळू पावले आणि विखरलेले केस घेऊन जंगलातून बाहेर आला. त्यांची अंतःकरणे भीतीने जळ झाली होती आणि त्यांनी अर्जुनाला आपला स्वामी म्हणून स्वीकारत त्याला नमन केले. त्यांची दुर्दशा पाहून अर्जुनाचे दयाळू अंतःकरण भारावून गेले आणि त्यांनी त्यांना आश्वासन दिले की त्यांना घाबरण्याचे कारण नाही. स्वागत आहे, तुम्हाला आशीर्वाद मिळो. तो म्हणाला, जा आणि काळजी करू नका, मी तुमचे रक्षण करेन. त्याच्या शब्दांनी कुरु योद्ध्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी त्याचे आशीर्वाद देऊन स्वागत केले. त्याच्या शौर्याची प्रशंसा केली आणि त्याला दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अर्जुन विराटकडे जात असताना शहरातील रहिवाशांना जिंकल्या गेलेल्या मोठ्या विजयाची माहिती नव्हती, परंतु अर्जुनाला माहीत होते की त्याने काळजीपूर्वक चालावे, अन्यथा मत्स्याचा राजा त्याच्या मुलांच्या पराभवाच्या बातमीने घाबरेल. त्याने मत्स्याचा राजकुमार उत्तराला राजाला घाबरू नये अशा प्रकारे विजयाची घोषणा करण्यास सांगितले. उत्तराला सुरुवातीला संकोच वाटला. त्याला वाटले की हे पराक्रम त्याच्या सामर्थ्याच्या पलीकडे आहे, पण अर्जुनाच्या शब्दांनी त्याला धैर्य दिले आणि तो मदत करण्यास तयार झाला. त्यांनी एकत्रितपणे अनावश्यक उत्साह निर्माण न करता विजयाची घोषणा करण्याची योजना आखली. जेव्हा ते शहराजवळ पोहोचले तेव्हा अर्जुनाचा रथ चालक तीर्थीन गाडीच्या काठाजवळ तयार उभा होता. पण शहरात प्रवेश करण्यापूर्वी अर्जुनाने उत्तराच्या हाती गाडीची सूत्रे सोपवली, ज्याने त्यांच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. आनंदी अंतःकरणाने अर्जुनाने उत्तराचा वाहन चालत भुवनलाचा वेश परिधान केला आणि शहरात प्रवेश केला. दरम्यान कुरु सैन्य पराभूत आणि निराश होऊन हस्तिनापुरासाठी निघाले. पण ते पुढे जात असताना त्यांच्या योद्ध्यापैकी एक फाल्गुन उत्तराकडे वळला आणि म्हणाला, राजकुमार गुराख्यांच्या संरक्षणाखाली असलेल्या गुराढोरांना पाहून आम्ही दुपारी विराटाच्या महानगरात प्रवेश करू. गुराख्यांना वेगाने आपल्या विजयाची घोषणा करू देवतराने होकार दिला आणि त्याने ही बातमी संपूर्ण शहरात पसरवण्यासाठी दूत पाठवले. जेव्हा ते पवित्र सामी वृक्षाच्या पायथ्याशी पोहोचले तेव्हा अर्जुन आणि उत्तर त्यांच्या विजयाबद्दल आनंद आणि कृतज्ञतेने भरून गेले. त्यांनी त्यांचे दागिने आणि पोशाख परिधान केले जे त्यांनी त्यांच्या मोहिमेवर निघताना मागे सोडले होते आणि नायक म्हणून शहरात प्रवेश करण्याची तयारी केली. भुवनलाला आपल्या बाजूला ठेवून अर्जुन, ज्याला आता गृहनल म्हणून ओळखले जाते, त्याने विराट शहरात प्रवेश केला. त्याचे अंतःकरण आनंदाने भरले. लोक त्यांच्या परतळाचा आनंद लुटत होते आणि राजाचा विजय संपूर्ण देशात साजरा केला जात होता. बराच काळ कौरवांपासून लपून ठेवल्यानंतर विराट राजाने शेवटी आपली संपत्ती परत मिळवली. त्याच्या ताब्यात एक मोठे सैन्य घेऊन त्याने 4 पांडव भाऊ युधिष्ठिर, भीम, अर्जुन आणि नकुल यांच्यासह आनंदी अंतःकरणाने शहरात प्रवेश केला. ब्राह्मणांसह राजाच्या प्रजेने त्याचे स्वागत केले आणि पूर्वीप्रमाणेच त्याची पूजा केली. जेव्हा विराट त्याच्या सिंहासनावर बसला तेव्हा त्याने त्याचा मुलगा गुता विचारले, जो कुरु सैन्याचा सामना करण्यासाठी केवळ भुवनलाला आपला सारथी म्हणून घेऊन एकटाच निघाला होता. राजवाड्यातील स्त्रिया आणि कन्यांनी त्याला सांगितले की भीष्म, कृपाकर्ण, दुर्योधन, द्रोण आणि द्रोण यांचा मुलगा या 6 पराक्रमी गट योद्ध्यांना पराभूत करण्यासाठी उत्तर एकटाच निघाला होता. आपल्या शूर मुलाच्या अशा भीषण शत्रूंचा सामना करण्यासाठी एकट्याने जाण्याच्या विचाराने एक राजा विराट दुःखाने भरून गेला. त्याने आपल्या मुख्य सल्लागारांना बोलावले आणि उत्तराच्या संरक्षणासाठी भुवनलाला सोबत देण्यासाठी सैन्याच्या मोठ्या तुकडीला आदेश दिले. राजाने घोडे, हत्ती, गाड्या आणि विविध प्रकारची शस्त्रे आणि अलंकारांनी सुसज्ज पायदळ सैनिक पाठवले. दरम्यान न्यायी राजा युधिष्ठिर हसला आणि म्हणाला की जर भुवनल खरोखरच उत्तराचा सारथी असेल
तर त्याचा मुलगा कुरुशी संलग्न असलेल्या पृथ्वीवरील सर्व सरदारांना पराभूत करू शकेल. उत्तराने पाठवलेले वेगवान पाय असलेले दूत लवकरच विराटच्या शहरात आले आणि त्यांनी क्रूस सैन्यावर मिळवलेल्या विजयाची बातमी दिली. मुख्यमंत्र्याने राजा विराटला कळवले की सर्व गुरागारांना